नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, संपूर्ण आराखडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. कोणता जिल्हा कसा आहे, कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडेल, गारपीट असेल का, तेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. यामध्ये बघितलं तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला गारपीटीची शक्यता असेल. त्यानंतर कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणात गारपीट आणि पाऊस, त्याचबरोबर विजेचे कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस या ठिकाणी जास्त पाहायला मिळणार आहे. ज्यामध्ये कराडचा भाग असेल, विटाचा भाग असेल आणि निपाणीचा भाग असेल, या भागामध्ये तुम्हाला जास्त पाऊस विजेचे कडकडाटासह तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जत असेल, वाडूज असेल, चिपळूण असेल, त्यानंतर सातारा, पंढरपूरचा भाग असेल, इंदापूर असेल, बारामती असेल, जेजुरी, गोरेगाव, पुणे, खोपली, खेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. वादळी वाऱ्यासह विजेचे कडकडाटासह पाऊस असेल. त्यानंतर बघितलं जुन्नर असेल, खेड असेल, इगतपुरी, वाडा, पालघरचा काय भाग असेल, नाशिकचा काय भाग असेल, त्याचबरोबर मनमाड असेल, मालेगाव, नंदुरबार या भागामध्ये, धुळेचा भाग असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस, त्याचबरोबर गारपीट पाहायला मिळणार आहे. आता जो धुळेचा भाग आहे, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला विजेचे कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला जे आहेत या ठिकाणी गारपीटीची शक्यता असेल, मुसळधार पावसाची शक्यता जास्त असणार आहे. त्यानंतर बघितलं तर जळगावचा काय भाग असेल, चाळीसगावचा काय भाग असेल, सिल्लोड असेल, वैजापूर असेल, श्रीरामपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना असेल, पैठण असेल, अहमदनगर असेल, बीड असेल, माजलगाव, केज, जामखेड, करमाळा, बार्शी, पेठ, लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर, बारामती, इंदापूर, सोलापूर या भागामध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी विदर्भातील जे या ठिकाणी मराठवाड्याला लागून जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. परभणी असेल, नांदेड भागाला असेल, उमरखेड असेल, हिंगोली असेल, जिंतूर असेल, वाशिम असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. करंजा असेल, या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे. विदर्भामध्ये तुम्हाला रात्रीच्या वेळेस जरी पाऊस कमी पाहायला मिळालं तरी मात्र दिवसात तुम्हाला पाऊस जास्त असेल. त्यानंतर या ठिकाणी बघितलं की जास्त पाऊस कोकण किनारपट्टीकडील जिल्ह्यामध्ये असेल, मध्यम पाऊस मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राकडील जिल्ह्यामध्ये असेल, पण कोल्हापूर आणि सांगली हे दोन पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता जास्त या ठिकाणी असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.